पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गावी धाडा घुंगराची गाडी, शाल जोडीचे वराडी, मोरया मोरेश्वर। मांडवाच्या दारी बसला जावांचा गथवा, साऱ्या पुसती एकमेकीला, मान कोणाला ग द्यावा। मांडवाच्या दारी आहे सुगंधाचा वास, बाळग आमुचा त्याला संस्काराचा घास। चला चला, सगळी गाठोडी घेतली ना, पेट्या नीट ठेवा। चला चला, गाडीमध्ये ठेवा। ओय चला की, आता उशीर झाला, गाड्यांमध्ये सगळं सामान भरलं, लगबग दाखवा। काशीनाथ यशवंत कुठे आहेत? ते केव्हाच बसले। चला हो चला का? तुम्ही। बर चला आता। लखोबा, घराकडे नीट पाहशील हा, आम्ही जाऊन येतो। चला निघूयात। पाहिलं का भाऊजी, कोणाला तरी अंमळ घाई झालेली दिसते आपल्या लग्नाची। चेहऱ्यावरच अधीरता दिसते नाही का? नाही नाही, मी केवळ आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी म्हणत होतो। असू दे। चला लवकर निघूया आणि सुनबाईंना आपण घरी घेऊन येऊया। चला बाळ। नाना, या घरात आल्यापासून हे घर रिकामे पहिल्यांदाच होत असेल। याआधी असे कधी घडले नाही। हे रिकामपण एका सुंदर आगमनाची चाहूल आहे बाळ। आता या घरामध्ये टिळकांच्या सुनेचा, तुझ्या पत्नीचा प्रवेश होणार आहे। चला निघूया का आता? काकू, माझ्या होणाऱ्या बायकोचं नाव काय ग? तापी, अगं ए तापी, तयार झाली की नाही अजून? हे स्वागतासाठी तयार केलेलं ताट आहे, ठीक आहे? ह्याच्यात फुलं, गुलाबदाणी आणि नवऱ्या मुलाला आवडण्यासाठी सगळं साहित्य आहे। सांभाळून ठेव, तुझ्याकडून घेईन मी। गुरुजी, अजून काही लागणार आहे तुम्हाला? नाही ना? बरं झालं तू आलीस। हे बघ, भोजनाची व्यवस्था आणि आचारी ह्याच्याकडे तुला लक्ष द्यायचं बरं का? हरी, ए हरी, हो बहिणी। कुठे? हरी, अरे तू अंधारला नाही का अजून? घे पटकन अंधाराला। हा, हे बघ हरी, जेवढे काही पाहुणे येतील ना, त्यांना काय हवं नको त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दे बरं का? मुलीचं लग्न आहे ना, सगळं छान व्हायला हवं नाही का गुरुजी? सगळी तयारी आहे। बहिणी, तुम्ही दोन घटका शांत राहा बघू। हो, कितीदा तेच तेच सांगताय। सगळ्यांना सगळं काही कळलं आहे। अगं ते बरोबर आहे, पण घरात साधी थोडी पूजा आहे,
तापीचं लग्न आहे ना आपल्या. अहो सगळी तयारी अगदी मनासारखी झाली आहे. तुम्ही काहीही काळजी करू नका. आणि बघा गुरुजीही आले आहेत. सगळ्या पाहुण्यांची व्यवस्थाही झाली आहे. आचार्य सुद्धा त्यांच्या कामाला लागलेत. आपल्या तापीचं लग्न म्हणजे एक अविस्मरणीय सोहळा ठरणार आहे बघा. बाय गो, तुझ्या तोंडात साखरच पडो. तापी बघ की किती छान दिसतेस तू. तापी अगं तापी अगं तापी, आज तुझं लग्न आहे ना? मला मुळे लग्नच करायचं नाही. अगं काय बोलतेस तू? बरं ऐक मग, तापी तयार झाली असेल ना? अगं पुतणी तुझी ती, तू आल्याशिवाय का तयार होणार नाही हो वंच, पुतणी जगासाठी माझ्यासाठी मुलगीच आहे. अहो अहो ऐकलं का, गुलाकडची मंडळी वेशीपर्यंत आली बरं का. अगं बाई, चला लवकर. आले की काय? चला चला लवकर. अहो मंडळी ऐकलं का, मुलाकडचे आले. चला चला लवकर. काकू काय ग तापी तयार झाली का? काकू अगं पण काय झालं? काय? नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सर्वांचं आमच्या गावात स्वागत आहे. बरं, प्रवासात काही त्रास वगैरे नाही झाला? छे छे, अजिबात नाही. आमचा आदमास होता त्याहून कमीच अवधी लागला. अहो कारण नवरा मुलगा अधीर झाला होता ना लग्नासाठी, त्यामुळे गाडी लवकर धावली. खरंच प्रसन्न वाटलं तुम्हा सर्वांना भेटून. चला या. अगं आली नाही. तापी काकू बघा ना, ऐकतच नाही. काय हे वागणं तापी? हे घाल पटकन. अगं लग्न आहे ना तुझं आज. हा असं वागतात का? सासरी पण असंच वागलीस तर लोक शेण घालतील ना माझ्या तोंडात आणि वरती म्हणतील काकूनी काही संस्कारच केले नाहीत पोरीवरती. हो ना हो ना. अगं हा काय अवतार केलाय. चल चल तापी, चल राहिला पटकन. तापी अगं लग्नाला तयार व्हायचंय की नाही आपल्याला. इथे बस पटकन. मुलाकडची मंडळी आली आहेत का बघा. बघा हो, पटकन पटकन कळवा मला. अगं काकू तूच शिकवलंस ना, धान्य घेतानाही 17 वेळा निरखून घ्यावे. मी तर या मुलाला पाहिलं देखील नाही, तरी पदरात घेऊ. नाही आवडलं तर? अगं तापी, काय हे बोलणं तुझं? गप्प बेस जरा. आणि नको तिथे तुझे प्रश्न आणि शंका आणू नकोस, समजले? दे ग ते पटकन. कळलं का? मुलगा खूप चांगला आहे, शिकलेला आहे. आणि हे तर म्हणत होते टिळकांचं घर पण खूप छान आहे. तुझे काहीही हाल होणार नाहीत तिथे. कळलं? किती सुंदर दिसतेस तापी. आरशात बघ. अगं आपल्या बायकांचा जन्म म्हणजे अगदी चाफ्यासारखाच. ह्या मातीतून त्या मातीत नेलं तरी सुगंध पसरवत राहायचा. समजलं का? हो काकू, पसरवेन मी हा सुगंध. पण मग माझी पण एक अट आहे. आता काय? नवऱ्या मुलाला सर्वप्रथम मी बघणार. अगं तापी, काय हे अभद्र बोलणं तुझं? हे काय भातुकली मधल्या भावला भावलीचं लग्न आहे का? आंतरपाटाच्या वेळेस वरमाला घालताना दिसतीलच की, तेव्हा बघ. आणि मी काय म्हणते, आत्ता काय करणार आहेस बघून? नंतर आयुष्यभर बघायचंच आहे त्यांना, नाही का? काकू काकू ते आले. अगं बाई, आले का? चला चला सावित्री, निघूयात आपण. अगं ए, तू कुठे येतेयस? इकडे बस. ते शांतपणे बसायचं आणि गौरीहार पूजायचा, कळलं का? काकू आले आले. मी नवऱ्या मुलाला बघणार म्हणजे बघणारच. नमस्कार.
अहो हे काय करताय? अहो जावयाचं स्वागत पाय धुवूनच करतात ना, हीच तर रीत आहे. परंतु ज्येष्ठांसमोर आपण नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत ही आपली संस्कृती आणि तीच माझी शिकवण आहे. काकूने मला हेच शिकवले. पाया पडतो. अहो बाई, कळस दर्शन इतकं निर्मळ तर गाभारा किती पवित्र असेल. आमची तापी फारच भाग्यवान आहे. हो या या. या. अगं हाय नवरा मुलगा. तापी समोर केवढूसा दिसेल. तिने ठरवले तर यालाच कडेवर घेऊन हंडेल. हो ग बिचारी. चल आपण तिला सांगून येऊ. तापी तापी अगं तापी 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 दिसत नाही? गौरीवर पूजन करते ना मी. गौरीवर पूजन करत असताना बोलायचं नसतं, माहितीये ना तुम्हाला? लग्न आहे ना माझं. अगं लग्नाबाबतच बोलायला आलो होता मी. काय? अगं तापी, तुझा होणारा जो नवरा आहे ना, हा तो म्हणजे काय? अगदीच काय? तुझ्या तुलने भाप्याचं पितर आहे. भोपळ्या शेजारी मिरची. म्हणजे मी भोपळा? मी भोपळा? अगं नाही का वेडाबाई, तो मिरची. इथं तुमची जोडी साजेशी दिसत नाही हे सांगायला आलो आणि तू भलताच राग धरतीयस. तरी मी काकूंना सांगत होते मला त्या मुलाला बघू द्या म्हणून. ते काही नाही, मी त्याला माझ्या डोळ्यांनी बघणार, मगच लग्न करेन. अगं थांब. असं करायला परवानगी नाही. लग्न अगोदर नवऱ्या मुलाला बघितलं तर लोक काय म्हणतील. पण मग काय करू म्हणजे मला नवऱ्या मुलाला बघता येईल? ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सारिषो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. घरातील सर्व खोल्या आणि कक्ष दिसत आहेत. ह्यात त्या तापीची खोली कुठली असेल? दिवाणखाना, माझघर सगळं. वधू कक्ष का दिसत नाही? हो नवरदेव, लक्ष कुठं आहे तुमचं? हा अहो आपलाच विवाह संस्कार चालू आहे. अंमळ जरा धार्मिक कार्यामध्ये लक्ष ठेवा. होय. हे फुल वाहा बरं गणपती बाप्पाला. महागणपती देवताभ्यो नमः. गंधाक्षत पुष्पम समर्पयामि नमस्करोमि. बाई माझी उंची का नाही वाढली? मुलाला तरी बघता आलं असतं ना. काय करू? हा कसला आवाज म्हणायचा? काका, तुम्हाला काही आवाज आला का हो? छे रे, मला तर नाही. अहो किती वेळा सांगायचं, लक्ष असू दे इकडे. अहो गुरुजी, आहे माझे लक्ष. बाळ नाही, याचा दाखला द्यायचा झाला तर तुम्ही आता जो मंत्र उच्चारला त्याचा अर्थ सांगतो.
मी आकाश तर तू पृथ्वी आहेस. मी ऊर्जादायी तर तू ऊर्जा स्वीकारणारी आहेस. मी संगीत तर तू गीत आहेस आणि मी मन तर तू शब्द आहे. अर्थात आपण दोघं एकमेकास पूरक आहोत व आयुष्यभर आपण तसेच राहू. बाळ असू दे, इतकाही स्पष्ट वक्तेपणा नको की मुलीचा भाऊ तुझा कान जोरात पिळेल. कसला आवाज झाला? खाली काय घडतंय नक्की? शिबाई काहीच कळत नाहीये, काय करू? पुन्हा आवाज. मगाशी कोणी पडल्याचा आणि आता हा. अरे बाळ, अहो नवरदेव, बाळ सांभाळ. हा हा काय म्हणू गुरुजी? काही म्हणायचं नाहीये. धांदरट. तापी, अगं तापी काय झालं? तापी कशाला रडतेस इतकी? काही लागलं का? सत्यानाश, वाया गेलं आयुष्य. असं कुठे नवरा मुलगा असतो का कधी? मला नाही करायचं हे लग्न. अगं तापी, तू आता काय करू शकणार आहेस का? सांगितलं ना, नाही करायचं लग्न. मी पळून जाईन पण हे लग्न करणार नाही. तापी, तापी आता फक्त देवक ठेवल्यानंतर देवकाला नमस्कार करायचा आहे. होय, तुमची तुर्तास सुटका झालेली आहे. चल रे. अरे बाळ, चल ना लवकर. हो. कोणी खरंच वर धावत गेलं की मला भास झाला. तापी, काय वेडेपणा चालवलायस हा? हा, इतका काय तो हट्ट? काकू, अगं तो मुलगा किती हडकुळ आहे. मी अशी आणि तो असा. मला नाही करायचं हे लग्न. अगं तापी, असं अगं तापी, अगं काय वेडेपणा लावलाय हा? लग्न आहे की नाही तुझं? असं नाही करायचं. ये बाहेर बघू. नाही. काय गोंधळ लावलाय? गलका खाल पर्यंत ऐकू येतोय. आणि हे काय? वहिनी कुठे आहे? बरं झालं आलात. बघा ना वंच, पलंगाखाली रुसून बसलीये. ऐका हिची मुक्ता फळे. म्हणते कशी हिला लग्न नाही करायचंय. आ काय गा? आत्या, अगं तो किती अशक्त आहे.
हे बाकी खरंय. हिच्या मनाने तो म्हणजे अगदीच. अहो वंस, आता तुम्ही पण असं काय बोलताय? नाही नाही, मला काय नाही विचारलं. मला नाही आवडला तो मुलगा.